बघतायत. स्ट्रायकिंग इनला बॅटर भावेश. ऑन साइडला खेळतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पॉवर प्ले सुरू आहे. त्याचाच फायदा घेत असताना टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक येतोय चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ होता. थोडीशी शफल झाली. फटका बनवला. बघितलं होतं की डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाही. याच गोष्टीचा फायदा घेत असताना चेंडूला थेट पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज विकी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हवेत आहे. फटका फसलाय. झेलची शक्यता. पॉइंटचा फिल्डर चेंडूच्या खाली. एक सहज सोपा झेल स्वीकारलाय. फलंदाज भावेशच्या खेळीचा अंत आणि पहिला विकेट. पहिला गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, फॉलो केलं होता. चेंडू या ठिकाणी जाऊन देण्याचा प्रयत्न केला होता. लेफ्ट करायचं होतं पण चेंडूने शरीराचा वेध घेतला आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल. असंख्य धावफलकावरती आपण बघतो 6 धावा. आतापर्यंत चेंडू झाले 5. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती विकी इम्प्रेस करतोय. प्रभावशाली गोलंदाजी काय असते पॉवर प्लेमध्ये. पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर गेल्यानंतर काय कमबॅक केलंय. पुढच्या 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आणि यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. पण बघूया शेवटचा चेंडू कसा येतोय. फुल टॉस आहे. झेल. व्हॉट कॅच. एकदम फारलेस स्ट्रोक होता. फ्लॅट होता. क्षेत्ररक्षक रोहनने झेल टिपलाय. फलंदाज बाद. घेतल्यास 500 विकेट हॅट्रिक संपादित केल्यास 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तर रोहनने जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे. रोहन का तर आदरणीय रोशन पाटील यांचे सुपुत्र ज्यांनी आयवा कॅसाठी 200 रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत.
न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झाले अमर. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन समीरला आपण बघतोय 10 वाजता. काय सुरुवात झाली होती चौकाराने, असं वाटलं होतं की हे षटक थोडंसं मागं ठरेल, पण त्यानंतर विकीचं कमबॅक आपण बघितलं. केवळ 2 धावा दिल्या आणि 2 विकेटही पुढच्या 5 बॉलमध्ये आपण बघितले. हो हो, यावेळेस झेल होईल का? फिल्डर चेंडूच्या खाली, फलंदाजला यावं लागेल डगआउट मध्ये. हा तिसरा धक्का शंभू 11ला. दोन्ही फलंदाज नौके आहेत. दोघांनी एकही चेंडू फेस केला नाही, पण 3 फलंदाज डगआउट मध्ये. 6 वरती 3 विकेट. सुरुवात चौकारने झाली आणि त्यानंतर आपण बघतायत 3 धक्के. हा देखील हवेत आहे. फिल्डर चेंडूच्या खाली, आणखीन एक फलंदाज गारद. विकेट क्रमांक 4, फलंदाज बाद. आणि बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी मिळालेले आहेत. 500 रुपये लागू झाल्यात कीर्ती छगन पाटील याचकडून. जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. बघूया हॅट्रिक वरती आहेत. बॅट्समन स्ट्रायकिंग इनला अभिजित. हॅट्रिक बॉल हवेत, पण पॉइंटच्या वरून काढलाय. थोडासा दूर होता आणि हॅट्रिक बॉल मात्र खरं तर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल की काय प्रश्न होता, पण थांबलाय. हॅट्रिक पूर्ण झाली नाही, पण 500 रुपये या ठिकाणी लागू झाले आहेत कीर्ती छगन पाटील याचकडून. संघ मालक जे आहेत. धावसंख्या धावफलकावरती 8. केविल माने अवस्था झाले. 4 गडी गमावले अवघ्या 8 या धावसंख्येवरती शंभू 11ने. ऑन साईडला खेळायचं होतं, टायमिंग नाही झालं प्रॉपर. चेंडू अलंग द ग्राउंड येतो. शॉर्ट मिड विकेटला थोडंसं फंबल, पण 2 धावा इथून पूर्ण आणि 2 धावेने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. रोशन पाटील याचकडून बक्षीस आले. 3 चेंडू 3 विकेट, म्हणजे हॅट्रिक घेतल्यास 1 ओव्हरला कसे पण का हॅट्रिक. हॅट्रिकला 500 रुपये. रोशन पाटील याचकडून व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतात. तर रोशन पाटील यांचे सुपुत्र काय जबरदस्त फिल्डिंग करतात. सगळे जण चर्चा करतात, कौतुक करतात. फार कमी वयाचे आहेत, 9वीला आहेत आणि आमचा संस्कार देखील 9वीला आहे. पपलू जो आमचा कॅमेरामॅन आहे आमचा MTCचा, 7 वर्षाचा होता तेव्हापासून कॅमेरामॅन म्हणून काम करायला सुरुवात केली. म्हणजे जवळजवळ एक 11-12 वर्षाचा होता. आणि सागर फराड आज साहिललाही त्यांनी लॉन्च केले. नवीन एक ऑपरेटर या ठिकाणी तयार केले. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ ला फिल्डर चेंडूच्या खाली आणि झेल झालाय. बघूया काय झालंय. पकडलाय का? अरे तुम्ही समोर आल्यावर मला दिसणार कसं. अशा प्रकारे बॅट्समन आउट. 5वा गडी गारद.
तर रोशन फराड यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय दुपारच्या भोजनानंतर. गोलंदाज तयार. एकूण विकेट 5, 12 वरती 5. कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती थांबायला तयार नाही. क्रितेश 11ने ज्या पद्धतीने चक्रव्यूह रचलेला आहे त्या चक्रव्यूहमध्ये अडकतात फलंदाज. ऑन साईडला टर्न करतायत. एकदा पूर्ण नाही, चौकार आहे. चौकार या ठिकाणी आपण बघतात खराब फिल्डिंग झाले. 4 धावा बऱ्याच वेळानंतर 16 वरती. किसबैलगडाचा नाद एकदम कडक आहे. नारायणच्या आमच्या काही लहान मुलांनी देखील टी शर्ट वरती आपण बघतायत नंदीचा फोटो आहे. समोर खेळतायत यावेळेस लॉंग ऑन वर फिल्डर गेलेले आहेत. दबाव इतक्या बघा, कॉन्फिडन्स लेवल बघा, बॉडी लँग्वेज बघा क्रितेश 11ची. सारं काही सांगते ज्याला आपण देहबोली म्हणतो मराठीत. कॉन्फिडन्स पूर्णपणे दिसून येतो कारण की निम्मा संघ त्यांनी गारद गेलाय शंभू 11चा आणि तो कॉन्फिडन्स तिथे दिसतोय. 17 शेखर पाटील यांनी जर षटकार, किती षटकार 3 मारले तर 500. अरे काल मारलेलं त्याने 1000 त्याला दिले नाही. उगाच तुम्ही बक्षीस लावता, तो मागत पण होता. नशीब म्हात्रे यांनी बक्षीस लावलं होतं आणि त्याने लांब पल्ल्याचा षटकार मारला होता. 134 मीटरचा षटकार होता. नरेश मागे फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी आहे आणि इथे मात्र शेखर बाद झालाय. तर 17 वरती 6व्या क्रमांकाचा खतरा बसलाय. 6 विकेट. तर न्यू बॅटर यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 18. बघूया 6 विकेट गमावलेले आहेत. ऑल आउटचं संकट आहे डोक्यावरती, पण आता इथून फलंदाजांना धीरोदत्तपणे थांबावं लागेल, निर्भीडपणे लढावं लागेल, एक सन्मानजनक धावसंख्या करावी लागेल. ओ सुपर बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर आत आलाय. गुडलँड स्पॉट वरती होता चेंडू, आपण बघितलेला आहे. अत्यंत चांगली लाईन आणि लेंथ. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 18. तीन षटकानंतर 18 धावा, 6 विकेट. धावांची गती 6.00 प्रति ओव्हर मागे. स्पीडअप करा, स्पीडअप करा, कारण आणखीन 5 मॅच शिल्लक आहेत. अंपायर आपल्याकडे फ्लड लाईट्स अवेलेबल नाही आहेत. खेळाडूंना सूचित करा, वेळेचं बंधन पाळा. बघा आमच्यापर्यंत काय स्टॅट्स दिलेच गेले नाही की किती कोणी जिंकलेले आहेत. आता आम्हाला रोशन मदत करत आहेत. तर ट्विशा 11ने 4 मॅचेस खेळलेले आहेत, 4ही जिंकलेले आहेत. पॉईंट टेबलवरती सगळ्यात पुढे आहेत, 8 पॉईंट त्यांचे आपण बघतायत. त्यानंतर रुनाव 11ने रुनाव 11ने 5 सामने जिंकले आहेत, माफ करा 5 खेळलेले आहेत, 2 जिंकलेले आहेत.
क्रितिशने 3 खेळलेले आहेत, 2 जिंकलेले आहेत. शंभूदेवने 4 खेळले आहेत, त्यातून 2 जिंकलेले आहेत. हंसिकाने 4 मधून 2 जिंकलेले आहेत. हो हो हो, लॉंग ऑफला जेल होईल का हो? अटक एफर्ट्स पकडलाय का नाही? गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने 28 ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. आउटफील्ड प्रचंड फास्ट, 2 फिल्डरच्या मधून एक बॅकवर्ड पॉईंटला, एक पॉईंटला, दोघांच्या मधून खेळले. ऑन साईडला टर्न केलाय. पहिली धाव पूर्ण केले वेगाने. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो थोडासा समोर आलाय. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. पहिला काय चेक करतात अंपायर? शॉर्ट आहे का? तर अंपायर सांगतात शॉर्ट रन आहे. दाखवतात अंपायर कुठे बॅट ग्राउंडिंग झाले. तर बघूया काय निर्णय येतो अंपायरनं. प्रसाद सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं की शॉर्ट रन आहे. बॅट ग्राउंडिंग करत असताना त्यांची बॅट पॉपिंग क्रीजच्या आत आली नाही आहे असं ते सांगतायत. शॉट. तर 29 धावा आणि 30 धावांची गरज विजयासाठी कृती शिलेवन या संघाला करायची आहेत. आणि हंसिका 11 या कॅप्टननी दोघांनी या हंसिकाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. स्लोक 11च्या कॅप्टननी लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. स्क्रीनवरती बघू शकाल महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची अत्यंत सुंदर ही प्रतिमा
आणि आपण नेहमीच कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जेव्हा करत असतो आधी आपण 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपतीला वंदन करतो आणि त्यानंतर आपण महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढून आपण त्यांचं पूजन करतो. स्क्रीनमध्ये बघू शकाल मालिका वीरासाठी असलेली ही बायसिकल कोण घेऊन जाणार हा प्रश्न आहे. बघूया कोण ठरणार सर्वोत्कृष्ट खेळाडू NPL 2025चा त्याला मिळणार हे अत्यंत सुंदर बायसिकल. सध्या जमाना स्पोर्ट्स बाईकचा आहे, सध्या जमाना कारचा आहे. पण एक टाईम असा होता की लोकांना सायकल मिळणंही कठीण होतं. पण आता थोडंसं आपण बघतो की स्वतःचा फिटनेस राखण्यासाठी लोक कारमध्ये जिममध्ये जातात आणि तिथे जाऊन सायकल चालवतात. चला बॅट्समन पाठवा लवकर. आणि सायकल चालवण्यामुळे खरं तर तुम्हाला व्यायामही मिळतो आहे, ध्वनी प्रदूषण होत नाही, वायू प्रदूषण होत नाही. हल्लीची मुलं सायकल नाही डायरेक्ट बाईक चालवतात. श्लोक 11चे कॅप्टन लवकरात लवकर या. श्लोक 11चे कॅप्टन लवकरात लवकर या. अंसिका 11चे कॅप्टन आलेले आहेत, अन्यथा पॅनल्टी लागू शकते. ओपनिंग पेअर मैदानामध्ये जात असताना अविश पाटील आणि हरेश म्हात्रे. हरेशने आज सकाळी खूप सुंदर बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. पण त्यानंतरच्या मॅचमध्ये काय टार्गेट 30 करायचे. 24 बॉलमध्ये 30. तर 2 षटकार लगावल्यास 500, सलग 3 षटकार लगावल्यास 1000. क्रितिश छगन पाटील याचकडून हे बक्षीस देण्यात येईल. जे आधी 2 विकेट आणि हॅट्रिकला होतं ते आता बॅटिंग जशी सुरू झाले ते चेंज झाले आणि सरळ 2 षटकार मारले थेट बॅक टू बॅक. तर 500 आणि 3 षटकार मारलेच 1000. एकच ना पॅनल्टी आहे का? कोणाला पॅनल्टी आहे? अच्छा बॅटिंगवाल्याला. आत्ता बॅटिंग करतात त्यांना आहे का? ठीक आहे. टार्गेट 29 मध्ये 2 ॲड केले तर 31 झालेले आहेत. आता 32चं टार्गेट आहे. 32चं टार्गेट आहे, लक्षात असू द्या. ओहो हो ऑन साइडला काय टायमिंग, काय नजाकत, काय तंत्र आणि काय आत्मविश्वास या फटक्यामध्ये. 4 धावा. आयुष पाटील मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता, तोच आयुष. सुपर बॅटिंग. पहिलाच बॉल बघू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये. पाय एक थोडासा बेंड केलेला आहे मागचा आणि त्यानंतर हा फटका सजवलेला आहे आणि परफेक्ट बॅटवरती आला आहे. जे हवं होतं ते मिळवलेलं आहे. हो यावेळेस चांगलं कमबॅक. थोडासा गती, थोडीशी जास्त गती आपण या चेंडूमध्ये बघितलेली आहे. थोडा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलेलं आहे. चांगलं कमबॅक. डॉट बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. सुंदर लाईन आणि लेंथ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समीर. ओहो यावेळेस ऑन साइडला बघूया तिथे पकडला झेल. फलंदाज बाद होईल. आयुष. तर मनोजने झेल त्या ठिकाणी टिपलेले आहे आणि आज आपण बघितलं तर साऊथ आफ्रिका वर्सेस
इंडिया असा जो सामना टेस्ट सुरू होता त्यामध्ये भारतीय संघ 30 धावांनी त्यांनी ती मॅच गमावली. 124चं टार्गेट होतं. क्रिकेटचे पण रंग बघा ना, T20 मध्ये कधी कधी 200-250 होतात आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 124 धावा होत नाही. 124 धावा झाल्याने शुभमन गिल खरं तर जायबंदी होता, रिटायर्ड हर्ट होता, त्यामुळे 9च विकेट तिथे गेले आणि भारताला भारतामध्ये हरवले. म्हणून आम्हाला आठवण नेहमी राहुल द्रविड, VVS लक्ष्मण, गांगुली, सचिनच्या इथे. ओ हो इथे आल्यास मात्र आपला इरादा स्पष्ट केल्याने खेळले. दावा जरूर कमी आहे, विकेट जरूर आहे केलाय, पण मी माझ्या स्टाईलने खेळणार. हा NPL षटकार. काय जबरदस्त खेचलाय बघा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा दाखवतात रोशन. आमचे यूट्यूबचे व्ह्यूअर्स साईड अँगलने आपण बघू शकाल कसा खेचलेला आहे हा फटका. आणि खूप सुंदर कॅमेरावर त्या ठिकाणी संस्कार आहेत. संस्कार फराड उर्फ आमचा पपलू. फुल टॉस, खराब बॉल ऑन साईडला वळवलाय. हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. येतो चौकार. एकूण धावा 14. धावा झालेले आहेत. टार्गेट 31 आहे. अजूनही 17 धावांची गरज आहे विजयासाठी. सुरुवात झाली होती चौकाराने, त्यानंतर आपण बघितलं चांगलं कमबॅक झालं होतं समीरचं. पण आता इथे निखिलने एक षटकार एक चौकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा दबाव शंभू 11 या संघावरती. हा 32चं टार्गेट आहे. 29 होत्या आणि 2 ॲड केल्यात. ओके, थोडंसं करेक्शन आपण करूया. दिलगिरी व्यक्त करतो. ड्राईव्ह केलाय, चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर लॉंग ऑफ वरनं फार वेगाने सरसावल्यात. जबरदस्त चपलाई आपण बघतायत, पण 2 धावा नाही होण्यापासून रोखू शकले. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय ती म्हणजे 16 धावा. पुन्हा एकदा आमच्या कंट्रोल रूम मध्ये सागर फराड आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि दुपारच्या भोजनानंतर आता मात्र कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरती तो तेज बघायला मिळतोय. आणि खूप चांगली व्यवस्था नारायणकरांनी केली आहे. तकदीर मात्र यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. कालही उत्तम प्रकारे सगळ्यांचा विचार ते करतायत आणि कसं चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहुणचार करता येईल याची काळजी तकदीर अगदी सातत्याने घेत असतात. त्यामुळे सगळेजण कौतुक करतायत. आमचे सगळा जो स्टाफ आहे, लाईव्हची टीम असेल, आमचे अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील. गोलंदाज तयार. अमर बॉलिंग मार्कवर. ओहो, फ्लायटेड बॉल होता. शफूल घेण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलक 16. अजूनही 16 करायचे आहेत. फार मोठं लक्ष नाही आहे, पण आपण बघतायत की शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. हा खेळ कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. कित्येकदा आपण मोठमोठे उलटफेर या खेळामध्ये होताना बघितलेले आहेत. हा चेंडू आत आला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाही. नॉन स्टॉकिंगचे फलंदाज फार पुढे निघून गेले होते. हा देखील डॉट. आणि रॉंग वन वरनं आठवलं की सर्वेश पाटीलचा रॉंग वन वाडेकरच्या तो इतका व्हायरल झाला. खरं तर असं वाटलंच नाही की तो चेंडू कुठला आत येईल. काय ॲक्शन जर आपण बघितलं तर चेंडू बाहेर काढतो की काय, हे रॉंग वनचं वैशिष्ट्य आहे. हा चेंडू समोर लॉंग ऑनला. फिल्डर चेंडूच्या खाली. झेल झालाय ड्रॉप. फलंदाजालाही वाटलं होतं की झेल ड्रॉप होईल, ते थांबले होते, पण झेल ड्रॉप झाल्यानंतर धावले. तर 15 धावांची गरज आहे. 17 झालेले आहेत. 15 चेंडूत 15.
फुल टॉस होता, यॉक करून घेतलं स्वतःला. हा डॉट बॉल. 14 चेंडूत 15 करायचे आहेत. अमर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण बघतायत. अमर ओव्हर द विकेट. मिस्टामिंग झेल होईल का? आणि बघा प्रयत्न झाले होते पण पुन्हा एकदा झेल कठीण या ठिकाणी ड्रॉप झाला. तिसऱ्या धावीचा प्रयत्न हो नाही हो नाही हो नाही. अखेर नकार दिला. केवळ 2 धावा. एकोणीस धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज आहे 13 चेंडूमध्ये. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. फार वेगाने ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण. आणि बघा थ्रो किती जबरदस्त आला डीप मधून. सुपर थ्रो. केवळ एक धाव. आणि या षटकात आपण बघताय 4 धावा आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 20. 12 चेंडूत केवळ 12 करायचे आहेत. हे षटक चांगलं राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या असत्या तर थोडीशी रंगत निर्माण होऊ शकली असते. आणि फार मोठं टार्गेट नाही क्रिकेट इलेव्हन समोर, त्यामुळे दबावही दिसत नाही आहे. केवळ 1 विकेट गमावलेली आहे. धावांची गती 2 ओव्हरमध्ये 10.00 आहे. आणि आता 12 बॉल 12 म्हणजे रिक्वायर्ड रेट प्रति ओव्हर मागे 6.00. बॉलिंग मार्कवर परिवर्तन. 12 बॉल 12. निखिल हजारी स्ट्रायकिंग इनला बॅट्समन तयार. बॉलिंग मार्कवर दिनेश त्या ठिकाणी तयार होत आहेत. 12 बॉल 12. राऊंड द विकेट. ऑन साइडला त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे मिळतोय आज चौकार. 4 धावा. आठ धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये. हलक्या हाताने खेळत आहेत. फिल्डर आहेत पॉइंटला. थोडंसं पामा झालंय. एकच धाव. गरज नाही आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे घाई करण्याची. त्याच कारणास्तव नकार दिले बॅट्समनने. हरीश मैदानावरती आपण बघताय स्ट्रायकिंग इनला सामना करेल दिनेश. राऊंड द विकेट. ओहो इनसाइड आउट. सुपर शॉट. चेंडू डायव्हर्ट झालाय. बघा 4 धावा मिळाल्या असत्या पण तिथे कुठेतरी एखादा दगड आहे किंवा उंचवटा तिथे चेंडू लागल्यामुळे तो डायव्हर्ट झाला. 3 धावा इथून मिळत आहेत. हा फटका 4चाच होता प्लेन ग्राउंड असता तर. आणि बघा 1 बॉल 4ची मॅच असते. असं काही घडलं असतं तर किती जिवारी लागलं असतं. 4 रनची गरज आहे. 9 बॉल. बघूया या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होते का. हो झाली फिनिश. विनिंग शॉट निखिल हजारीच्या बॅटमधून. क्रिकेट इलेव्हनने जिंकलेला आणखीन एक सामना. अभिनंदन क्रिकेट इलेव्हन. हार्ड लक शंभू इलेव्हन. मॅन ऑफ द मॅच किरण पाटील 3 विकेट.